उगविलो संकटे अनिलाजी रूपाबळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले चरण गेलो उगविलो संकटे तुकारे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले चरण गेलो उगविलो संकटे समचरण सरोज पांडविनाम धोर जगन्नेत पाणी मंडलम मंडना चरण तुलसी माला गजम सुवज गौराय मित्तलम चिंतयामि पवनकारो भजे ज्ञान जो ओ समझाने छोड़ा
बोल ना करे एकाला बसवा एकाला महामायेश्वर पिते महालक्ष्मी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी महागौरी नमस्तुते नमस्तुते नमस्तस्यै मस्तक हे पायावरी बरवे झाले चरण गेलो उगविलो जगद्वंदे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू महान वैष्णव भक्त श्रीमंत तुकोबराया यांच्या हा देवी प्रकरणातील हा 4 चरणाचा मंत्र आणि आजच्या ह्या सेवेचा सुरू करण्यापूर्वी असा थोडासा प्रयास चालत असलेला हा अखंड दुर्गा माता महोत्सव नवरात्र महोत्सव आणि या नवरात्राच्या आजच्या 8व्या दिवशी अष्टम दिन तिथी या दिवसाची अकस्मात सेवा ते आपल्याकडे आले. किती वर्षापासून देवी बसती माहिती नाही. 6 वर्षापासून काही काही वस्तू छोटे असतात तर त्याचे आकार खूप मोठे असतात. तसं गाव छोट आहे कीर्तिमान आणि गावाचं नाव पण तसंच आहे कामाजी. मी तर म्हणतो कामाजी नाही कामाची म्हणाला जात. कारण कामाजी म्हटलं तर जी झालं त्याला ते आदर सत्कार झालं थोडस अवघड वाटते. कामाची कोण्या कामाची गणेश महाराज धर्मार्थाच्या कामाची करा नाग पाठ तरीची वाट. कारण का इथं सांगायची गरजच नाही. आमच्यासारखी महाराज उघडून गेले तिथं पण आपल्यालाच मान देतात. हे कसं काय ते मला वाटतं तुझं माझं धर्मना तुझ्यापासून कर्मने असं आहे आवानीचं माझं. बाणू महाराज 4 दिवसापासून म्हणाले त्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणाले. मी म्हणतो ज्या दिवशी रिक्त असले त्या दिवशी मी जिथं कमी तिथं आम्ही चालत असलेला हा 6 दिवसाचा आहे. 6 वर्ष झालं हा दुर्गा महोत्सव करतोय तर नवरात्र महोत्सव करतो
आणि चलत असलेल्या हा नवरात्रामध्ये आणि हा एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला हा समस्त ग्रामस्थ मंडळी अवघा धरून सुपंत इतकं परमार्थाचं काम म्हणल्यानंतर देह म्हणायची गरजच नाही. असतात परमार्थाच्या कामाला कसं आहे माहितीये का, कितीतरी वेळा त्यांच्या लागपाट करावं लागते तेव्हा कुठेतरी प्राप्त. इथं तसं नाही. आमचं आता 2 मिनिटात खेळा बांधतो पूर्ण झालं. महाराज म्हणजे इथलं कुठलं का देवाचं काम आहे ना. आणि रमेश महाराज आपल्याला माहिती गेली 3 वर्ष झाला आपली तो वजन तुम्ही पण आपली 1 वर्ष झाला येतो. इथं काही कमी आहे का सांगा? काहीच कमी नाही. फक्त नाव काढणारा पुढे होऊन करणारा माणूस पाहिजे. फक्त इथं आहे. तुम्ही जर म्हणले ह्या दगड हा रवा दगड लावा शेंदूर हे कामाची वाडी काहीच म्हणणार नाही. लावा करा ते करा. तसं यांचा भाव किती आहे? भाव आंतरिक भाव यायचा. आणि हे हेच नाही याच्यामध्ये एवढ्या छोट्याशा गावामध्ये जिथं तुम्हाला सांगतो चिंतने तद्रुपता, जिथं चिंतन आहे तिथं अन्नदान आहे ते गाव सुखी नाही. सुखी म्हणजे आम्ही इथून रोडून आलो पण बंगले थोडे दिसले, बंगले दिसले ते बंगले नको धरू नका तुम्ही. त्या बंगल्याचं हे सुख नाही. सांगू का याच्यावर 2 मिनिटात सुख कोणाला राहील? एक माणूस होता आणि भरमत फिरायला लागला. फिरत असताना त्याला म्हणला सुख कुठं मिळेल बाबा, आता सुख कुठं मिळेल? बलाढ्य होतं, चांगलं होतं, धन दौलत सगळी काहीच प्राप्त होतं. फिरलं गेलं त्याला विचारायचं मला एक सांगा सुखाचं साधन काय? ते म्हणले सुखाचं साधन मला तर सांगता येत नाही. मग ते म्हणलं काय मोठे डॉक्टर आहे, काय बंगल्याकडे त्यांच्याकडे सुख असतं. डॉक्टरकडे घ्या. डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टरला घेऊन डॉक्टर साहेब ते म्हणले काय झालं, काय होतं तुम्हाला? माझी नाडी पिढी काही बंद नाही, मला फक्त सुख कुठं मिळते ते सांगा मला. ते डॉक्टर हाताला धरले म्हणलं मला नाडी पिढी बघू नका तुम्ही, काय मला सुख कुठं मिळते सांगा तुम्ही. ते म्हणले डॉक्टर म्हणले सुख मिळत असलं तर मी कशाला रात्रीच्या गोळ्या घेऊन रात्रभर जाऊन दिवसात फिरतो? सुख कुठं आहे मलाच माहिती. ते म्हणलं माहित नाही. म्हणलं कोणीतरी भेटेल बघा तुम्ही. तिथून गेला पुढे गेला ते वकील साहेब भेटले, काळे कोटवाले. काही काळे कोट काही चांगले बी असतात. माणूस काळा असल्याने काळा राहत नाही. काही माणसं तुम्हाला सांगतो मी असं बाहेर सडकून बोलत राहतो का वरून काळा राहा माणूस पण मधातून काळा राहणे. पण काही माणसं वरे बी काळे मधात बी काळे. काही माणसं वरून गोरे पण मधात वरून काळे पण मधात पांढरे. आंतरिक भावना त्यांची आहे. एखाद्या बोलत असतं तसं. माझा उद्देश असा नाही मी कोणाला उतुशून बोलत नाही. हे वकील काळे कोट घातलेले घे केलं. आता सुद्धा तुम्हाला सांगतो जे 500 वर्षामध्ये ज्या वकिलानं ते राम मंदिराचं प्रकरण निकाली काढलेले बघ फक्त कोण्या एका मारवाड्याच्या बाप लोकांना 2 वकिलांना मार्गे काढला. मग ते वकील मोठ्या वकिलाकडे गेल्यानंतर म्हणजे जेव्हा सुख कुठं मला सांगा तुम्ही वकील साहेब आहे आणि सगळ्या नाही ते ग्रंथ तुम्ही हे करून केले, पुस्तकीचं वाचन केलंय तुम्ही, MM LLB काय झाले ते सांगा आणि मला एक सांगा सुख कुठं मिळतंय? ते म्हणजे सुख कुठं मिळतंय? सुख मिळत असलं तर मी कशाला काळकोट घाला केलं होतो? मी पण आराम राहिलो असतो. नाही ते आपल्याला चिंतन देवीचं करायचं, इकडं जायचं सहज सांगलो ना योगा. पण असं झालं मध्ये जाऊ द्या शेवटचं सांगतो. एक जात असताना रोडच्या कडनं हे पण कपडे काढून गरमीचे दिवस उभं आपलं खमीस वगैरे काढला खंड्यावर टाकलं चाललं रस्त्यावर. आणि जात असताना हे केलं तर एका झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली बाजूला काय ठेवलेलं आहे? हे थंड कशाचं माठाचं पाण्याचा माठ ठेवलेला आहे. आणि ते माठा ठेवल्यानंतर त्या तिथे गेलेला शेतकरी गुडघ्यापर्यंत धोतर आहे, अंगावर फाटलेली काय बनियान आहे आणि आपल्या डोक्याखाली धोंडा घेतला आणि बेस्ट असे एक आडंगावर झोपलाय. माणूस झोपत असताना कोणा आडंगावर झोपावं
सांगू का महाराज काय काही गोष्टी आहे तुम्हाला सांगतो. जेवत बसताना कसं बसतो मी नेहमी सांगत असतो. झोपताना कसं झोपा लोकल भारी झोपतो नागऱ्या झोपतो. सांगूच नका झोपीचं काही. हे कशी आहे माणूस त्या वाम कुशीवर झोपला कोण्या डाव्या कुशीवर. शास्त्र सांगते जेवल्यानंतर 2 मिनिटानंतर डाव्या कुशीवर झोपा तुम्ही. डाव्या कुशीवर झोपले हे जे जटा लागली आहे ह्या बाजूला असल्यामुळे तिला ताण पडत. तुम्ही उजव्या कुशीवर बसल्या इकडल्या बाजूला अपचन होऊन तुम्हाला ढेकरं यायला सुरू होतं ना तर गॅस तयार. एक कल विज्ञान झालं. तर मग हे झाकून बसला झाकून बसला तू गेला म्हटलं काय गाड झोपल्याकडे एवढं ऊन आहे वरून एवढं चढपडलंय सगळं केलं कसं काय गाड बसला असले ना. तू गेला जाऊन त्याला उठवलं. उठल्यानंतर त्याला म्हणलं का ते उठपडून उठला. त्याला म्हणलं उठलं काय म्हणलं चांगली झोप लागली होती थंड झोपलं होतं काय बाबा झोपलं. ते म्हणलं काय झालं काय नाही म्हणलं पाणी प्यायचं का तुम्हाला जेवायचंय का. ते म्हणलं तसं काहीच नाही. मग काय पाहिजे मला सांगा सुख कुठं मिळते कोणतं. ते म्हणलं असं जेवल्यानंतर मला झोप लागायला पाहिजे. मला कुठलं टेन्शन नको मला कुठलं ताण नको. ते म्हणलं काय हरकत नाही एक काम करा म्हणले काय. ते म्हणले सुख कुठं आहे म्हणले. सुख माझ्याकडे कुठं आहे माझ्याकडे आहे म्हणलं. तुमच्याकडे आहे का. ते म्हणले कसं सुख आहे. ते मला काहीच सुख नाही म्हणलं. काहीच ते नाही मला. तुम्हाला एक सांगतो तुम्हाला एका महाराजाची भेट झाली. ते म्हणलं चला म्हणला माझ्यासोबत संध्याकाळी मंदिरात भजन कीर्तन चालू होतं. महाराज कीर्तन थांबले जाऊन म्हणला महाराज या पाय सांग म्हणलं महाराजाला एक सुख आहे. महाराज म्हणले सुख कुठे आहे. महाराज म्हणतो ह्याला सुख पाहिजे सुख पाहिजे म्हणलं. महाराज सांगायला लागले सुख सुख वसे सुख वसे आपल्याला टाइम कधी मर्यादित दिलेल्या टायमाच्या वेळामध्ये आपल्याला देवीचं चिंतन करायचं. सहज हे झाला म्हणून विषयांतर झाला माफ करा. तर ते सुख गेला तर संताजवळ गेला तर ते संत कोणते आहेत आमचे संत सांगतात की ह्या अपंगाच्या कुळीची ही कुळदेवी केली ठाई संतांनी. कुळी देव कोणती आहे आमच्या कुळाचा जर विचार केला तर विठ्ठल कुळीचे विठ्ठल पुण्य आवडे माता विठ्ठलाचे. आमचे कुळीचे दैवत कोण आहे विठ्ठल भगवान आहे. आणि काय केलं कुळीची ही कुळदेवी आणि काय केली ठाई. आमच्या संतांनी दाखवून दिलं की ही ठाई केलेली देवी इथं आहे. आणि काय केलं शरण म्हणून हे आम्हाला दाविनी संत
संतांनी दाखविलेल्या देवीला आम्ही शरण गेलो. शरण गेल्यानंतर काय केलं? शरण गेलो उगविले संकटे. आमच्या शरण गेल्यानंतर देवाने सांगितलं देवीला आम्ही शरण गेल्यानंतर आमचे काय संकट कधीचे होते?